अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 30 डिसेंबर 2024 वार सोमवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज या 2024 मधील शेवटची सोमवती अमावस्या आली आहे। अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून काही ना काही उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो। अमावस्या तिथीला नकारात्मकता दूर करण्यासाठी, घरातील जी वाईट शक्ती किंवा एखादी तांत्रिक बाधा असेल, तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्तींचा वावर असेल, अशा सर्व वाईट शक्तींना घराच्या बाहेर काढण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते। लोक महिनाभर थांबतात, उपाय उतारे करण्यासाठी लोक महिनाभर थांबतात आणि अमावस्या तिथीला नकारात्मकता दूर करण्यासाठी, नजरबाधा असेल किंवा सर्व वाईट अद्भुत शक्तींना नष्ट करण्यासाठी लोक अमावस्या तिथीला उपाय करतात। कारण असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। असाच एक 100% लाभ देणारा, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती करून देणारा, तुमची भरभरून प्रगती करून देणारा एक सर्वात प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उपाय नारळाचा म्हणजे श्रीफळाचा आहे। आज जर तुम्ही म्हणजे आज अमावस्या तिथीला तुम्ही नारळाचा हा एक उपाय केला तर तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। हातातोंडाशी आलेला घास जो निसटून जातोय, म्हणजे एखादं काम 90% येते, 50% येते, पण तिथून पुढे अडथळे निर्माण होतात, ते काम पूर्ण होत नाही, असं प्रत्येक काम मार्गी लागण्यासाठी, कामातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी, पतीची, मुलांची, तुमची, घरातील प्रत्येक कर्त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे। तसंच तुम्हाला किंवा तुमच्या घराला शत्रूंचा काही त्रास असेल, शत्रुपीडा असेल, आता प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी शत्रू, शेजारचा, पाजारचा, नात्यातला किंवा घरातला कुणी ना कुणी शत्रू असतोच, तर या शत्रूला दूर करण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी देखील हा सर्वात प्रभावी उपाय आहे। हा उपाय अमावस्या तिथीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो। नारळ घरात असेल तोच घ्या किंवा अगदी बाजारातून आणलात तरीही चालेल। फक्त ओटीत कुणी तुम्हाला दिलेला नारळ किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी सेवेसाठी म्हणून दिलेला नारळ, तर असा नारळ नाही घ्यायचा। बाकी इतर वेळेस तुम्ही कुठलाही नारळ जो आहे तो घेऊ शकता। नारळ पाणीदार असावा, छान त्याला सालं असावीत, व्यवस्थित असणारा एक नारळ घ्यायचा आहे। नारळ सगळ्यात पहिले तुम्हाला धुवायचं आहे, थोडं पाणी त्याच्यावर घालायचं आहे आणि थोडं धुवायचं आहे। थोडासा झटका म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते सगळं निघून जाईल। थोडा नारळ सुकला की त्यानंतर काय करायचं, देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची, चौरंग पाठ ठेवा, देवघरात जागा असेल तर देवघरातच एक प्लेट ठेवा। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे। शेंडीचा भाग हा असा राहील, आपण इथे बसतो तर शेंडीचा भाग इकडे जाईल आणि त्याच्या खालचा भाग हा आपल्याकडे येईल। अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आता त्या नारळाच्या वरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूल काढायचं आहे। ज्यांना त्रिशूल काढता येत नसेल तर त्यांनी स्वस्तिक किंवा ओम काढलं तरीही चालेल, स्वस्तिक, ओम काहीही चालेल, किंवा त्रिशूल, तिघांपैकी एक चिन्ह तुम्हाला त्या नारळावर काढायचं आहे। यानंतर आपल्याला 3 उदबत्त्या घ्यायच्या आहेत। हा नारळ आता आपल्याला अभिमंत्रित म्हणजे जागृत करून घ्यायचा आहे। यासाठी आपल्याला 3 उदबत्त्या म्हणजे 3 अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत। 3ही अगरबत्त्या त्या नारळाला तुम्हाला ओवाळायच्या आहेत। प्रत्येक वेळी नारळाला ह्या अगरबत्त्या ओवाळत असताना ओम श्रीम ह्रीम सर्वसिद्धेय नमः, 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 या मंत्राचा तुम्हाला जप म्हणजे हा मंत्र जो आहे तो तुम्हाला फक्त पठण करायचा आहे। इतकं करून झालं, हा मंत्र छान म्हणून झाला की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा। आपल्या घरातल्या 4ही कोपऱ्यांना, ज्या 4 दिशा 4 बाजू असतात, त्या 4ही बाजूंना हा नारळ स्पर्श करायचा। घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, सतत आजारी पडत असेल, आपलं लहान बाळच घ्या की जे सतत आजारी असतं, एकही दिवस सुख नाही, 10 दिवसामध्ये ताप आला तर पुढच्या 10 दिवसात सर्दी, खोकळा, म्हणजे काही ना काही चालूच,
तर तुमच्या त्या लहान बाळावरनं देखील तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे. घरातील एखादा असा तुमचा नवरा असेल किंवा कुणीही असेल, तुमची मुलगी असेल जी सतत रागराग करते, सतत घरात क्लेश करते, तर त्या व्यक्तीवरून हा नारळ उजव्या हातात घेऊन असा 7 वेळा उतरवायचा. एक नारळ कितीही व्यक्तींसाठी वापरू शकता. आधी 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचा, सगळ्या व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा. जर तुमच्या घरात पैसा येत नसेल, म्हणजे तुमची लक्ष्मी कुणीतरी बांधलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या तिजोरीवरून हा नारळ असा उतरवून घ्यायचा. त्यानंतर घराच्या बाहेर येऊन जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा हा नारळ उतरवायचा. 7 वेळा नारळ उतरवून झाल्यानंतर घराच्या समोर जिथे मोकळी जागा असेल, अंगण असेल किंवा कधी एखादं झाड वगैरे असेल, शेत असेल, तर तिथे जायचं आणि हा जो नारळ आहे तो टाकून द्यायचा, म्हणजे फेकून द्यायचा आणि त्यानंतर घरात यायचं. बघा, जर तुमचा उद्योग असेल, म्हणजे व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालावा, गिराईक लागावं, यश मिळावं, नफा व्हावा म्हणून तुम्ही हा उपाय करत असाल, तर तुम्ही तुमच्या दुकानावरून हा नारळ उतरवलात तरीही चालेल. किंवा मग तुम्ही तुमची गाडी असेल, ताई आमची गाडी आहे, सतत गाडीला खर्च येत आहे, सतत आमच्या गाडीला अडचणी येतात, म्हणजे भीती वाटते, सतत काही ना काही म्हणजे सतत कुठे गेल्यानंतर काहीतरी कुठल्या तरी गाडीला एखाद्या ठोकते किंवा लागतं, खरचटतं, असं काही असेल तर तुम्ही हा नारळ जो आहे तुमच्या गाडीवरून देखील उतरवू शकता. मी तरी प्रत्येक अमावस्येला आमच्या गाडीवरनं हा जो नारळ आहे तो आवर्जून न चुकता उतरवते प्रत्येक अमावस्येला. तर तुमचं हे असं काही वाहन असेल, बाईक असेल, 4 व्हीलर असेल, तर त्यावरून देखील तुम्हाला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा आहे आणि त्यानंतर तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती, क्लेश, कलह, भांडण, तंटा, वाद विवाद, आजारपण, दारिद्र्य, दुःख सगळं त्या नारळात शोषलं जाईल. आणि जेव्हा अमावस्येला हा नारळ तुम्ही असा उतारा करून घराच्या बाहेर फेकाल, तेव्हा हे सगळं काही तुमच्या घराच्या बाहेर फेकलं जाईल. यानंतरचा दुसरा छोटासा उपाय सांगते. हा उपाय आहे नारळाचाच. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, छोटासाच एक नारळ घ्या. बघा, एकांशी नारळ असतो, लघु नारळ असतो, त्यापैकी भेटला तर बघा, नाहीच भेटला तर अगदी मोठा नारळ घेतला तरीही चालेल. हा उपाय तुम्हाला रात्री 12च्या आसपास करायचा असतो. रात्री 12च्या आस एक नारळ घ्यायचा. हा नारळ लाल कापडामध्ये घट्ट बांधायचा. लाल कापड घ्यायचं, लाल कापडात हा नारळ ठेवायचा, घट्ट बांधायचा. त्यानंतर हे कापड जे आहे ते घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायचं. आपल्या दोनही उंजळीत घेऊन लाल कापडासकट हे नारळ सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायचं. आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे, हा नारळ अमावस्या तिथीला रात्री 12च्या आसपास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा. मुख्य प्रवेशद्वाराला एखादी चूक वगैरे जे काय असेल, आतून बाहेरून कुठूनही चालेल, फक्त मुख्य प्रवेशद्वाराला हा नारळ बांधायचा. व्यवसाय उद्योग असेल तुम्ही तिथेही बांधलात तरीही चालेल. नोकरी असेल तुम्ही तिथे नोकरीच्या ठिकाणी नाही, तुमचं एखादं दुकान असेल, सलून असेल, कुठलंही हॉटेल असेल तर तुम्ही तिथे हा नारळ बांधलात तरीही चालेल. अगदी तुमची लिंबू सरबताची टपरी असेल तर तुम्ही त्या टपरीच्या वरती बांधलात तरीही चालेल. किंवा तुमचं अगदी टेलरिंगचा काही व्यवसाय असेल तर तुम्ही तिथे हा नारळ बांधलात तरीही चालेल. याने नेहमी यशप्राप्ती होत राहील. शत्रुपीडा किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, शत्रू सतत तुम्हाला नजर लावत आहे, हिचाच धंदा इतका का चालतो, हिच्याच घरात इतकं सुख काय, हिच्याच घरामध्ये इतका आनंद कसा आहे, बघा असा एखादी व्यक्ती मनात तरी आणते ना, तेव्हाही आपल्या घराला किंवा आपल्या धंद्याला नजर लागते. तर ही नजर बाधा दूर करण्यासाठी, नजर बाधेपासून नेहमी आपल्या व्यवसायाचं आणि आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी हा नारळ आज अमावस्या तिथीला रात्री 12च्या आत या लाल रंगाच्या कापडामध्ये आवर्जून बांधा. खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.